नद्यांजवळच्या ब्ल्यू आणि रेड लाईनच्या पुनर्सर्वेक्षणाबरोबरच पूरबाधित क्षेत्रातील सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावलीसाठी शासनानं नेमलेल्या तज्ज्ञ समितीची मुदत संपून गेली आहे। तरीही या समितीचं कामकाज झाल्याचं दिसून येत नाही, असा दावा कोल्हापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पत्रकार परिषदेत केला। कोल्हापूर शहरातील विविध भागातील हजारो पूरबाधितांसाठी समितीच्या शिफारशी गरजेच्या असल्याचं त्यांनी नमूद केलं। नद्यांना लागून असणाऱ्या परिसरातील ब्ल्यू आणि रेड लाईनचं पुनर्सर्वेक्षण करणं, पूरबाधित क्षेत्राचा पुनर्विकास करणं, तसंच TDR सह बांधकाम परवानगीच्या सर्वसमावेशक विकासाचा नियंत्रण ठेवण्याच्या नियमावलीसाठी शासनानं 10 फेब्रुवारी 2026 रोजी 12 सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली होती। मात्र या समितीची मुदत संपून गेली तरीही या समितीचं कामकाज झालेलं दिसून येत नाही, असा दावा कोल्हापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पत्रकार परिषदेत केला। याबाबत कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री तसंच प्रशासनाकडे पाठपुरावा केला असल्याचं काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी यावेळी सांगितलं। यावेळी काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक प्रतापसिंह जाधव सरकार, संजय मोहिते, राहुल माने, सुभाष बुचडे, अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, विनायक फाळके, सचिन शेंडे, दीपाली घाटगे, ऋग्वेदा माने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते।